नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट आहे. आता जरी तुम्ही फॉर्म वेबसाईटवरती भरत असाल तर आता तुमचा फॉर्म आता भरला जाणार नाही, कारण एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर आता तुम्ही ॲप्लिकेशनवरती जर फॉर्म तिथे भरत असाल तर आता तुमचा फॉर्म भरला जाणार नाही. तुम्हाला एक एररसुद्धा दाखवण्यात येणार आहे की तुम्ही आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे फॉर्म भरू शकाल. आता तुम्हाला स्वतः फॉर्म भरता येणार नाही असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि एक GR सुद्धा निघालेला आहे. कारण याचे कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी आता फ्रॉड होत आहे. त्यामुळे आता सरकारने अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्याकडे फॉर्म भरण्याचं दिलेलं आहे. आता तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, जाणून घेऊया की हा GR काय आहे. तर या GRमध्ये बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारणा करण्याबाबत हा 6 तारखेचा GR आहे. दिनांक 6 सप्टेंबर 2024चा हा GR आहे. तर इथं बघू शकता प्रस्तावना काय आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आणि शासन निर्णय काय आहे. दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या लाभार्थ माहे सप्टेंबर 2024मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. तर आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी सेविका केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज स्वीकारल्याची मान्यता देण्यात येत आहे, अशी बाब शासन यांनी विचारधारणीत होती. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांच्याकडेच तुम्ही आता फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला स्वतः फॉर्म भरता येणार नाही. तर शासन निर्णय काय आहे तो सुद्धा बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्याच्या संदर्भात दिनांक 2/9/2024 रोजी शासन निर्णयात मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भित शासन निर्णय 12/7/2024 असं यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी, अंगणवाडी सेविका, समूह संघटन आणि मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकारी सेवा केंद्र 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यात देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहे. म्हणजे आता फक्त तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडेच अर्ज करू शकता. आता तुम्हाला स्वतः फॉर्म भरता येणार नाही, हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर हा शासन निर्णयामध्ये तुम्हाला इथं सर्व माहिती इथं भेटलेली आहे. तर या ठिकाणीच तुम्ही आता अंगणवाडी सेविका यांच्याकडेच फॉर्म तुमचा भरला जाणार आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडेच तुम्ही आता फॉर्म भरू शकता. तर जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता. ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट आपण तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहोत.